आता महाराष्ट्रात रेडी रेकनरचे दर वाढलेले आहेत। 12 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत। यावर सामान्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत पुण्यात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रदीप, आपण बघतोय 12 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत। महाराष्ट्रात रेडी रेकनरचे दर वाढलेले आहेत, साधारण 1.74% अशी वाढ आहे। पुणेकरांची नेमकी प्रतिक्रिया काय? ते रेडी रेकनरचे दर आहे ते ठरवण्यात आलेले आहेत आणि राज्यामध्ये जर बघितलं तर 1.74% रेडी रेकनरचे दर वाढलेले आहेत। विशेषतः पुणे महानगरपालिकेचा विचार करायला गेला तर पुणे शहरामध्ये हा जो रेडी रेकनरचा दर जो आहे तो 2% वाढलेला आहे। मुंबईचा रेडी रेकनर दर कमी झालेला आहे। मात्र रेडी रेकनर दर वाढल्यामुळे खरं तर बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका बसणार आहे की फायदा होणार आहे तर हे प्रश्न अनुत्तरित आहेत। मात्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की म्हणजे रेडी रेकनरचे जादा पैसे खरं तर बांधकाम व्यावसायिकांना द्यावे लागतात की काय। बांधकाम व्यावसायिक आपल्याबरोबर आपण त्यांना विचारणार आहोत। तर मला सांगा, काल रेडी रेकनरचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत। 2% पुणे शहरामध्ये रेडी रेकनरचे दर वाढले। सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती आहे की आता आम्ही घर घेऊ शकतो की नाही, नेमकं काय सांगाल याबद्दल? नाही, निश्चितच एक 10 ते 12 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने एक 3% स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली होती। त्या सवलतीमुळे बऱ्याचशा कस्टमरचा फ्लॅट घेण्याकडे कल वाढलेला आहे। त्याच्यामुळं आणि आता 2017 पासून पाहिलं तर रेडी रेकनरचा दर हा वाढलेला नव्हता आणि आज पण ज्या प्रमाणात वाढलेला आहे ते प्रमाण पर्सेंटेज खूप कमी आहे। निश्चित दर अजून आज किंवा उद्या हातात येतीलच, पण पर्सेंटेज मध्ये जे काही दर त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे एवढा इफेक्ट पडेल असं मला तरी जाणवतं। खरं तर आता रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य फ्लॅट घेतील की नाहीत हे देखील एक चिंता आहे। कदाचित त्याचा जो परिणाम आहे तो बांधकाम व्यवसायावरती होऊ शकतो का? निश्चित थोडंफार ग्राहकांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होणार आहे की 10 ते 15 दिवसापूर्वी जर गव्हर्नमेंटने 3% स्टॅम्प ड्युटीची सवलत दिली आणि परत 15 दिवसानंतर परत रेडी रेकनरचा दर वाढवलेला गेला, त्यामुळे थोडंसं कस्टमर कन्फ्युज होईल, पण तो दर जास्त नसणार आहे माझ्या मते असं मला वाटतं। तरी पण खरं तर आपण बघितलं तर 2% वाढ झालेली आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये। याच्या आधीचा रेडी रेकनर दर नेमका किती होता आणि आता ही 2% वाढल्यामुळे सर्वसामान्यांना अधिकचे पैसे किती द्यावे लागतील? 2017 नंतर रेडी रेकनर मध्ये वाढच झाली नाही। ती वाढ झाली नसल्यामुळे बराचसा इफेक्ट कस्टमरला त्याच्यावर पडलेला होता। कस्टमर फ्लॅट घेण्याकडे इच्छुक होता, पण आता त्याचा जास्त परिणाम होणार नाही कारण गव्हर्नमेंटने अगोदरच 3% स्टॅम्प ड्युटी कमी केलेल्यामुळे तो एवढ्या प्रमाणात इफेक्ट होईल असं मला तरी वाटतं। खरं तर सौरभ, आपण बघतोय की याचा जो फटका आहे तो बांधकाम व्यवसाय देखील खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे। रेडी रेकनरचे जे दर आहेत ते 2% वाढलेले आहेत, त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। अधिकचे पैसे मोजावे लागतात की काय। मात्र राज्य सरकारने खरं तर एक सर्वसामान्यांसाठी सूट दिलेली आहे, ते म्हणजे मुद्रांक शुल्क जे आहे ते कमी केलेलं आहे। त्यामुळे आता हा जो स्टॅम्प ड्युटी आहे तो कमी असल्याचं खरं तर बांधकाम व्यावसायिक सांगतात। निश्चितच म्हणजे कुठेतरी बॅलन्स झाले असल्याचं म्हणणं आहे। तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। तुर्तास आपण जाऊया मुंबईमध्ये। मुंबईतनं आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रतीक्षा, आपण बघतोय खरं तर महाराष्ट्रात आता नवे दर लागू होतील। 12 सप्टेंबरपासून रेडी रेकनरचे दर वाढलेले आहेत। मुंबईकरांची नेमकी प्रतिक्रिया काय? नक्कीच सौरभ, खरं तर मुंबईमध्ये जे आहेत प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं, परंतु मुंबईमध्ये आता गेले 4-5 महिने पाहत असेल तर लॉकडाऊनमुळे पूर्ण देशभरात जे आहे ते रिअल इस्टेटचा जो धंदा होता तो मंदावलेला होता आणि त्यानंतर जे आहे स्टॅम्प ड्युटीचे दर जे आहेत ते कमी करण्यात आलेले होते। पण बिल्डर संघटना त्यांनी मागणी केलेली होती की प्रीमियम असेल, रेडी रेकनर असेल आणि सोबत जीएसटीचे जे दर आहेत ते सुद्धा कमी करावे, जेणेकरून रिअल इस्टेट व्यवसायाला जे आहे ती चालना मिळेल। परंतु तसं झालेलं पाहायला मिळत नाही। खरं तर दरवर्षी 31 मार्च पर्यंत जे आहे ते रेडी रेकनरचे दर जे आहेत ते जाहीर केले जातात। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी साधारण 20 मार्चला असं सांगितलेलं होतं की यावर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही हे रेडी रेकनरचे दर जे आहेत ते आहेत तसेच ठेवतोय आणि साधारण जून जुलैपर्यंत हे रेडी रेकनरचे दर जे होते जसे होते तसेच होते। परंतु आता कोरोनाची परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे आणि त्यामुळेच मिशन बिगन अगेन अंतर्गत आपण अनेक उद्योगधंद्यांना चालना देतो। त्या अंतर्गतच आता हे रेडी रेकनरचे दर जे आहेत ते सुद्धा वाढवलेले पाहायला मिळतात। मुंबईत मात्र थोडीशी
वेगळी आपण बोलू शकतो हे आहे. मुंबईत 0.6% हे रेडी रेकनरचे दर जे आहेत ते घटलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना तुर्तास दिलासा आहे, कारण मुंबईत जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर रेडी रेकनरचे दर घसरलेले आहेत, त्यात स्टॅम्प ड्युटीचे दर पण घसरलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना तुर्तास दिलासा आहे. परंतु जीएसटी आणि प्रीमियम ह्या दोन गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या कमी कराव्या अशी बिल्डर्सची मागणी होते. सामान्य नागरिक मात्र कुठेतरी हताश झालेला पाहायला मिळतोय, कारण अगोदरच 4-5 महिने झालेले आहे, हातात रोजगार नाहीये आणि त्यात जर अशी आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल त्यासाठी बँकेतून लोन काढणं, त्याच्यावरचा अगोदरचा कर असेल आणि जर जमिनीचे भाव पण वाढत असतील तर सामान्य नागरिक सुद्धा कुठेतरी हताश झालेला पाहायला मिळतोय. सौरभ, निश्चितच प्रतीक्षा, आपण बघतोय की सामान्य नागरिक आधीच लॉकडाऊनमुळे हतबल झालेला आहे आणि त्यात हे वाढलेले दर. पण निश्चित मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आपल्याला ही म्हणावी लागेल. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहात. तुर्तास आपण जाऊया औरंगाबादेत. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत इथून जोडले गेले आहेत. सचिन, आपण बघतोय की महाराष्ट्रात आता नवे दर लागू होतील. नगरपालिका आणि नगरपंचायतीत साधारण 1.29% इतकी वाढ आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1.2% वाढ. औरंगाबादकरांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय? सौरभ, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर असावं, छोटंसं का होईना पण ते आपल्या पदरात पडावं. परंतु आता पाहिलं तर रेडी रेकनरचे जे काय दर वाढलेले आहे ते स्वप्न फक्त आता स्वप्नच राहतं काय, आता हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. कारण आता कोरोनाच्या काळामध्ये बरेच असं होतं की इन्कम सोर्स नव्हते, अशा वेळेला पैशांची उलाढाल सुद्धा झालेली नाहीये. त्यामुळे बरेचसे घरांचे स्वप्न देखील अपुरे पडलेले आहेत. आपल्यासोबत आता व्यावसायिकच आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता किती फटका बसत आहे. काय सांगाल, इकडे दर वाढलेले आहेत आणि यामुळं बराचसा फटका आता हा व्यावसायिकांना बसत आहे आणि स्वप्न पाहणाऱ्यांना सुद्धा बसत आहे. आपण बघतो की संपूर्ण देशामध्ये कोरोनासारखी महामारी आलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्या विश्वामध्ये त्यांनी थैमान वाचलेलं आहे. अशा वेळेस या महाराष्ट्र सरकारकडनं काहीतरी एक सूर्यास्त होण्याचा सर्व व्यापाऱ्यांना एक आशा होती. त्यांनी त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी कमी केली, एकीकडे स्टॅम्प ड्युटी कमी केली आणि आज असा निर्णय येतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेडी रेकनरचे रेट हे बदलले जातात. सरासरी 1.74 रेट हे सगळीकडे चेंजेस केले गेले. त्याच्यामुळं सर्वसामान्य पीडित, वंचित, शोषित या सर्व लोकांनी जे स्वप्न बघितले होते की आपला पण कुठेतरी एक फ्लॅट असला पाहिजे, आपलं कुठेतरी एक छोटंसं घर असलं पाहिजे, अशा वेळेस या ठिकाणी त्यांची मुक्तदाबी करण्याचं काम हे सरकार जर करत असेल ते अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आम्ही व्यापारी म्हणून त्यांचा निषेध करतो आणि त्यांना तात्काळ अशी विनंती करतो की या सर्व गोष्टी आपण तातडीने बदलल्या गेल्या पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला, शासकीय नोकरदाराला त्या ठिकाणी न्याय आपण दिला पाहिजे, अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. नक्कीच आपण पाहतोय की व्यावसायिकांच्या माध्यमातून एक मागणी केली जात आहे की जे काय आता हे रेट वाढत चाललेले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड आधीच मोडलेलं आहे. परंतु अशा वेळेला जर त्यांचं घराचं स्वप्न असेल अपूर्ण राहू नये, त्यामुळे सर्वसामान्यांना घर मिळावं यासाठी का होईना सरकारनं एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. सौरभ, निश्चितच सचिन, आपण बघतोय की सरकारनं पाऊल उचलणं गरजेचं आहे, अशा प्रकारची विनंती ते करतायत. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण पुन्हा एकदा जाऊया पुण्यात. प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. प्रदीप, आपण बघतोय की सगळ्या महाराष्ट्रातनं जनतेची मागणी आहे की ह्या दरांमध्ये निश्चित काहीतरी बदल करण्यात यावे. पुणेकरांची नेमकी मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय? खरं तर सौरभ, काल ज्यावेळेस रेडी रेकनरचे दर जाहीर करण्यात आले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून हे जे वार्षिक मूल्यांकन दर जे आहेत ते खरं तर सरकारनं निश्चित केलेले नव्हते. 2017-18 सालचे जे रेडी रेकनर दर आहेत ते तसंच पुढे करण्यात आलेले होते. मात्र 2020 आणि 21 सालामध्ये हे जे रेडी रेकनरचे दर आहेत ते नव्यानं करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1.74% वाढ झालेली आहे. मात्र आपण त्यांना विचारणार आहोत, मला सांगा, काल जे रेडी रेकनरचे दर ठरवण्यात आले 1.74% ही वाढ झालेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नेमकी तुमची मागणी काय? रेडी रेकनरचे दर कमी करावे की नेमकं काय? सध्या तरी रेडी रेकनरचे दर वाढवण्यापेक्षा त्यांनी एप्रिलला हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण आता कोविडची परिस्थिती असल्यामुळे आणि 15 दिवसापूर्वी स्टॅम्प ड्युटी कमी केली आणि लगेच 15 दिवसानंतर रेडी रेकनरचा हा रेट वाढवला. ऍक्च्युली 2 ते 2.5 वर्षापासून जरी रेडी रेकनरचा हा रेट वाढवलेला गेलेला नसला तरी पण 1 एप्रिल रोजी दरवर्षी रेडी रेकनरचा रेट वाढला जातो. तर त्याचप्रमाणे यावर्षी थोडीशी सूट देऊन जर 1 एप्रिल 2021 रोजी जर हा रेट लागू करण्यात आला असता तर तो अजूनही ग्राहकांवर इफेक्ट पडला. नक्की तुमची मागणी काय नेमकं? हा रेडी रेकनरचा दर आहे तो कमी करावा की अजून काय? रेडी रेकनरचा सर्वे व्यवस्थित होणं गरजेचं आहे. काही भागात तफावत खूपच जाणवते, म्हणजे बाजारभाव, जिल्हा मार्केटचे रेट आणि रेडी रेकनरचा रेट याच्यामध्ये खूपच तफावत बऱ्याचशा ठिकाणी आहे. जसं की राष्ट्रीय महामार्गालगत असेल किंवा इतरही सर्वे नंबर मध्ये खूपच तफावत जाणवते.
खरं तर सौरभ, रेडी रेकनरचा एक खूप मोठा फटका खरं तर बांधकाम व्यावसायिकांना बसतोय. कारण रेडी रेकनरचा जो दर आहे तो तिथली जमीन, क्षेत्र, याचं नेमकं आकारमान, भौगोलिक स्थान नेमकं काय आहे त्याच्यावरून ठरत असतो. आणि हे रेडी रेकनरचे जे दर आहेत ते खरं तर आपल्याला विविध ठिकाणी वेगवेगळे पाहायला मिळतात. त्यामुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे हे रेडी रेकनरचे जे दर आहेत ते खरं तर एक स्पष्ट असावेत. कारण क्षेत्रफळावरून जर रेडी रेकनरचे दर ठरत असतील तर त्याचा फटका जो आहे तो बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागतो आणि त्याच्या अधिकचे जे पैसे आहेत ते मात्र सर्वसामान्यांना भरावे लागते. निश्चितच म्हणजे त्याचा भार देखील सर्वसामान्यांवर पडतोच आहे, त्यामुळे त्यावर निश्चित बदल करायला हवे आपण. म्हणूनच आता आपण थेट जाऊया नाशिकला. आपले प्रतिनिधी किरण नाईक आपल्यासोबत थेट नाशिकहून जोडले गेलेले आहेत. किरण, आपण बघतोय की दर तर वाढलेलेच आहेत, त्याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना तर बसतोच आहे, पण त्याचसोबत तो अतिरिक्त भार जो आहे तो सामान्य नागरिकांना सोसावा लागणारे जे ग्राहक असतील त्यांना, नाशिककरांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय? सौरभ, नाशिकमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते बिल्डर जे आहे ते कार्यरत आहे. इन्व्हेस्टर जे आहे ते नाशिककडे जे आहे ते वळू लागतात, कारण की नाशिकचं जे वातावरण आहे ते अत्यंत पोषक आहे, पर्यटन स्थळ म्हणून नाशिककडे बघितलं जातं. मात्र कोरोनाच्या संकटमुळे पहिले जी बिल्डर लॉबी होती ती पूर्णपणे ठप्प होती. मनपाकडनं लवकर पूर्वी जे प्रकरण होते की परवानगी मिळत नाही, रोजगार जो होता तो लोकांचा थांबलेला होता, कारण की बिल्डिंग बनून उभी आहे मात्र त्यांच्याकडे घेणारे ग्राहक नाही आहे. आणि त्यातल्या त्यात 0.75 जे आहे ती रेडी रेकनरचे दर आहे ते नाशिकमध्ये वाढलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी नाशिक केडराईचे जे आहेत ते अध्यक्ष रवी महाजन सर आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत. केडराईचे आपण एक अध्यक्ष आहात, आपल्याला कशा प्रकारे या रेडी रेकनरचा आपल्या व्यवसायावर काय फरक पडू शकतो, किंवा जेव्हा हे रेट काही ठरतात तर तुमच्या जे बिल्डर आहेत सर्व किंवा नागरिक आहेत तर नक्की याचा परिणाम कोणावर जाणवणार आहे रेडी रेकनरचा? काल महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे रेडी रेकनरचे दर वाढल्याची बातमी आली. खरं बघायला गेलं तर या करोनाच्या संकट काळामध्ये ही दरवाढ म्हणजे आमच्यासाठी, आमच्या व्यवसायासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ही अत्यंत थोडीशी खेदजनक बाब आहे की ही वाढ व्हायला नको होती. त्याचं कारण असं आहे की करोनाच्या संकट काळामध्ये सर्व व्यवसाय ठप्प झालेला होता आणि मागच्या 28 तारखेलाच शासनाने स्टॅम्प ड्युटी दर कमी केलेले होते. तिथे दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. एकीकडे स्टॅम्प ड्युटीचे दर कमी केले आणि आत्ताच्या ह्या कालच्या न्यूजमध्ये रेडी रेकनरचे दर वाढवलेले. त्याच्यामुळे बांधकाम व्यवसाय किंवा फ्लॅटचे रेट हे नकळत वाढण्याचे चान्सेस आहेत. त्याचं कारण असं आहे की रेडी रेकनरचे दर जे आहेत हे सर्व शासनाच्या इतर जे काही म्हणजे इन्कम टॅक्स असेल, आपले कॉर्पोरेशनमध्ये आम्ही जे काही डेव्हलपमेंट चार्जेस भरतो आहे, कॅपिटल गेन टॅक्स आहे, याच्याशी निगडीत केलेला आहे. त्याच्यामुळे हा जो काही भार आहे हा बांधकाम व्यवसायांबरोबर इतर जनतेला सुद्धा नकळत बसणार आहे. आणि सरकार म्हणते की ही दर वाढ आम्ही अत्यंत अल्प केलेली आहे. आमचं म्हणणं होतं की ही जी काही आमची परिस्थिती आहे, एकीकडे आम्हाला दिलासा द्यायचा स्टॅम्प ड्युटीचे दर कमी करून गिरायकांना त्याचा डायरेक्ट फायदा झालेला आहे, त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. परंतु ही रेडी रेकनरची दरवाढ करणं आत्ताच्या ह्या काळामध्ये योग्य नव्हतं. जेव्हा आमचा व्यवसाय वाढला असता, आमचे दिवस चांगले आले असते, रिअल इस्टेट क्षेत्राला वाढ दिसली असती, त्यावेळेस जर केलं असतं तर आम्ही त्याचंही त्यावेळेस अल्पशा प्रमाणात हे स्वागतच केलं असतं. परंतु आता जी काही परिस्थिती अशी झालेली आहे की रेडी रेकनरचे दर थोड्या प्रमाणात सरकार म्हणते वाढलेले आहे, पण थोडे असो किंवा काही असो ती थोड्या प्रमाणात पण दरवाढ होण्याला मदतच झालेली आहे. सरकारने एकीकडनं स्टॅम्प ड्युटीचे दर कमी केले, इकडे रेडी रेकनरचे दर वाढले. म्हणजे ही अशी गोष्ट झालेली की एका ताटातनं दुसऱ्या ताटात वाढलेलं आहे आणि ती करायला नको होती या संकट काळामध्ये. याचा भाव किंवा जे काही घर वाढ आहे म्हणजे घराचे बांधकामाचे दर वाढण्यामध्ये अल्पशा प्रमाणात का होईना त्याचे परिणाम होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही जे काही दर वर्षाला शासनाच्या बरोबर आम्हाला सुद्धा तिथे रेडी रेकनरच्या बाबतीत आमच्या सजेशन्स, आमचे सूचना तिथे मागवल्या जातात. त्यावेळेस आम्ही प्रत्येक वर्षी तळटीप म्हणजे जी काही फूटप्रिंट आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे बदल आम्हाला अपेक्षित आहे. आता ते बदल नक्की काय आलेले आहे याचा आम्ही अभ्यास करून आम्ही
त्याच्यावर विचार नक्की करणार आहोत आणि सरकारला त्याच्याबद्दल आम्ही जे काही आमचे निवेदन आहे ते नक्की देणार आहोत. आपली मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असेल? मुख्यमंत्र्यांकडे की आता ही दरवाढ तर त्यांनी केलेली आहे, कदाचित त्यांना महसूल वाढवायचा आहे म्हणून केलेली असेल, पण शासनाकडे आम्ही आता पूर्ण अभ्यास करणार आहे रेडिओ रेकनरचा. नक्की कुठल्या भागात वाढ झालेली आहे, कुठल्या भागात किती % झालेली आहे हे समजून मग जिथे पुढची चर्चा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी करणार आहेत आणि दरवाढ जिथे झालेली आहे त्याचं आम्ही तिथे निवेदन देऊन ते कमी करायला मागणी करणार आहे. खरं तर सौरभ, तू बघितलं असेल का दर आहे नाशिक क्षेत्र आहे, कारण की सर्वसामान्यांचं घर व्हावं एका नागरिकांसोबत जे बिल्डर असतात त्यांची देखील इच्छा आहे. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की सगळ्या नागरिकांची इच्छा आहे आपापलं घर व्हावं, पण त्या दृष्टीने कुठेतरी अडथळे येत आहेत. खरं तर याच सगळ्या बाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या 4 विभागातून आपले प्रतिनिधी जोडले गेले होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांचे खूप खूप धन्यवाद.